गोरे, मला या मुलीची काळजी वाटायला लागली ग. खरंच कुठे गेली असेल? तू जरा परत तिच्या माहेरी बघतेस का चौकशी करू? कॅप्टन, बाहेर हे एन्व्हलप पडलं होतं. मला वाटतंय ते एन्व्हलप. उघड उघड. हां, लवकर हरी. चिठ्ठी आहे अनन्याची. वाच वाच. बाबा, तुम्हाला आता सगळंच कळलंय. मला तुम्हाला तोंड दाखवायची लाज वाटते, म्हणूनच मी जातीये म्हणण्यापेक्षा मी परत येत नाहीये. मी जे काही केलं त्याची सुरुवात अवघ्याच्या भरात झाली असेल कदाचित, पण तिथेच थांबवणं माझ्या हातात होतं. ते मी नाही केलं. जगाच्या दृष्टीने हा माझा गुन्हा आहे, पण तो मी का केला याची कारणं माझी मलाच माहिती आहेत. कारण काहीही असली तरी गुन्हा हा गुन्हा असतो. पण मी आजही स्वतःला अभयची गुन्हेगार मानत नाही. भूक लागली म्हणून चोरी करणारा चोर असतो, त्याला शिक्षा होतेच, पण त्याला उपाशी ठेवणाऱ्या जगाला जाब कोणी विचारतं? माझ्या आणि अभयच्या बाबतीतही असंच काहीच आहे. तुमची मात्र मी गुन्हेगार आहे. तुम्हाला परत कधीही न पाहता येणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे, आणि मी ती एक्सेप्ट केली. तुमची वाट चुकलेली मुलगी. हाय मामा, झोप लागली का? हो, गार आहे ना खूप इकडे. कोणी खिडकी बाहेर टकटक करत नव्हतं ना? होते ना, स्वप्नात खिडकी बाहेर तू उभा होतास. सगळ्या लहान मुलांना वर्गाबाहेर ओणवं उभं करतात तसं? नाही, मी का तुला ओळख उभं करू? तू काय माझा गुन्हा केलायस? अजून केलेला नाही, पण आज काहीतरी असं करायची इच्छा आहे. ओह, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. हॅलो, अनन्या सामंत आहे का? नाही आली आहे. हो, तिला एक निरोप द्याल का? तिला सांगा गौरीचा फोन होता, तिनं अर्जंट फोन करायला सांगितला. तिचा फोन बंद आहे म्हणून. ओके, हां गौरी, थँक्स. आता इथपासून जो कोण मेन डोर पर्यंत सर्वात शेवटी पोहोचतो, डॉंकी. आलो आलो आलो. खरंच या मुलीमध्ये केवढी एनर्जी सतत पळत असते. आता कांसला सुद्धा बघितलंस ना? काय ग तरी? मम्मा, तिकडे एक माणूस होता. चल, उगीच टिंग्या लावू नकोस. मम्मा, खरंच होता, दारापाशी होता. मी त्याला पाहिलं आणि तो निघून गेला. अगं, तो चंदू असेल. आला तुम्ही मालक? नाही तर मग कुठं असणार? आता एरवी वाड्यात मी एकलाच असतो भूतासारखा. मी नसन तर मग आलोच. विक्रम, ना तू इथे कशी काय? अनन्या, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अनु मावशी, दादाने आम्हाला सांगितलंच नाही की तू येणार आहेस. मलाही माहिती नव्हतं. ती अचानक. ॲक्च्युली अचानक ठरलं माझं. कालच मयंक सरांनी सांगितलं की आय एम ऑन दिस प्रोजेक्ट, मला एक विजिट इथे द्यावी लागेल. मी इनफॅक्ट सकाळपासून फोन ट्राय करत होते, पण लागला नाही. अगं, इथे नेटवर्कच नाही आहे. पण तुला गंमत माहिती आहे का, मी इथे आल्या आल्या विक्रमला म्हटलं की अनन्याला इथे घेऊन ये, तिला ही जागा खूप आवडेल. हो की नाही? या कोण आणि आत कशा आल्या? त्या बाई मला आतमध्ये घेऊन आल्या. बाई? आई माझी. लाख वेळा सांगितलो कोणासाठी पण दार उघडू नगस. या कोणीतरी नाही आहेत, ही आमच्या स्पेशल गेस्ट आहेत. जा त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. नाही नाही, एक काम कर ना तू, चंदूच्या आईला जेवणाचं सांग, तोपर्यंत मी अनन्याला वाडा दाखवतो.
मग काही स्केचेस काढायचे असतील किंवा तिला काही फोटोग्राफ्स घ्यायचे असतील तर ती तिच्या कामाला लागेल. अरे ती आत्ताच तर आली आहे, तिला श्वास तर घेऊ दे जरा. इट्स ओके नैना, वाडा बघण्याची एक्साइटमेंट ह्या क्षणाला जरा जास्त आहे. माझ्या घरी आपल्याबद्दल कळलंय विक्रम. काल ऑफिसमध्ये असताना गौरीचा फोन आला होता. तिने सांगितलं की बाबांना सगळं कळलंय. पण त्यांना कसं काय कळलं? त्यांनी गौरीला सरळ विचारलं आणि गौरीला खोटं बोलता आलं नाही. तिने खरं खरं सगळं सांगून टाकलं. पण मग अभयलाही आतापर्यंत बाबांनी सांगितलं असेल किंवा अनु ऐक 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 आता रडू नकोस. जे झालंय ते आपल्याला खोडून नाही टाकता येणार. ओके, आता शांतपणे आपल्याला पुढचा विचार करायला हवा. राईट, मला पुढे अंधारच दिसतोय विक्रम. आपल्याला रॅशनली आणि प्रॅक्टिकली विचार करायला हवा. ओके, सगळ्यात आधी तुझा राहण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायला. तुझी मैत्रीण आहे ही, तिच्याकडे किती दिवस राहू शकतेस? 8 दिवस नाही राहू शकत, कारण त्यानंतर प्रश्न विचारले जातील ज्याची उत्तरं माझ्याकडे नसतील. विक्रम, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला कम ऑन, आता एक शब्दही बोलू नकोस. ओके, मी आहे तुझ्याबरोबर. जसा आनंद आपला होता तसा हा त्रासही आपलाच, दोघांचा.